आणि हा आता विद्यार्थी मित्रांनो, एक्सपेक्टेड कट ऑफ याबद्दल सध्या म्हणजे भविष्याने करणं तेवढं बरोबर नसेल, परंतु तरी सांगतो की पेपर सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की मॉडरेट, इझी आणि मॉडरेट लेवलचा होता. डिफिकल्ट शब्द ऐकलाच नाही कोणी. त्यामुळे याच्यावर नका जास्तीत जास्त माहिती तुम्हाला समोर मी स्वागत धराक सरांना विनंती करतो की त्यांनी सांगावं याच्याबद्दल माहिती. कट ऑफ किंग पण एवढं मात्र आहे की पेपर सोपा येतो सर, तेव्हा कट ऑफ थोडासा वरती जाण्याची शक्यता असते. गेल्या वर्षीचा कट ऑफ आयोगाने मला वाटतं 108 लावला होता है ना. ओके, सायन्सचे 20 प्रश्न होते. 20 प्रश्नांपैकी 3 प्रश्न थोडे डिफिकल्ट होते, म्हणजे त्याला एकतर खूप चांगला अभ्यास पाहिजे तरच. बाकीचे 17 प्रश्न जे आहेत मला वाटतं 17 पैकी 12-13 मिनिमम तरी यायला पाहिजे, आणि 15 पर्यंत आले म्हणजे फारच छान एकदम. म्हणजे तुमचा रिझल्ट डिसाइडिंग सब्जेक्ट आहे तो. इकॉनॉमिक्स बद्दल सर क्वेश्चन जे आलेले होते ना, त्याच्यातले 3 ते 4 प्रश्न असे होते की ते नेहमीप्रमाणे आयोगानं आउट ऑफ द बॉक्स विचारलेले होते. त्याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवा, इकॉनॉमिकच्या प्रश्नामध्ये जर गडबड झाली असेल तर लक्षात ठेवायचं, कंबाईनचा सिलेबस वेगळा आहे आणि राज्यसेवेचा इकॉनॉमिकचा सिलेबस वेगळा आहे, माहिती आहे गोष्ट. त्यामुळे थोडे आउट ऑफ गेले, म्हणजे हा डेव्हलपमेंट बेस, त्याला काय क्वेश्चन आणि 3-4 क्वेश्चन जे सर थोडे हे होऊ शकतात. कपुरी ठाकूरचे उत्तर डी आहे बाबा. डी समस्तीपूर मध्ये नव्हते ते, निवडणुकीत जन्म समस्तीपूर आहे पण निवडणूक त्यांची समस्तीपूर मध्ये झाली नाही स्पर्धा, तर डी ऑप्शन आहे. डी यस. जॉग्राफी किंग पुढे गेले, जॉग्राफी कम हँडरायटिंग किंग या. ओके, जॉग्राफी 15 क्वेश्चन आणि एन्व्हायरमेंटचे 5 क्वेश्चन, टोटल 20 क्वेश्चन होते. बट एखाद दुसरा प्रश्न सोडला तर आउट ऑफ काढले असतील, बऱ्यापैकी स्टुडंटने आउट ऑफही काढलेले असतील. विषय राहिला फक्त की एखाद दुसऱ्या प्रश्नाचा, तर आपण म्हणूया की 17 to 18 क्वेश्चन तर एकदम प्रॉपरली आन्सर देण्याला लायक होते. सो 100% तिथे चांगला स्कोर. यस सर. हिस्ट्रीमध्ये 15 प्रश्न आले होते आणि त्या 15 प्रश्नांपैकी 2च प्रश्न मुलांसाठी आपण म्हणू शकतो की काहीतरी नवीन होतं, बाहेरचं होतं. येस. हॅलो हॅलो, आवाज येतोय? हिस्ट्रीमध्ये 15 पैकी 2च प्रश्न मुलांसाठी थोडेसे बाहेरचे वाटत होते. ओके, बाकीचे सगळे प्रश्न कुठल्याही साधा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्याला सुद्धा सुटण्यासारखे होते. आणि पॉलिटी सर, या वर्षीचा सर्वात सोपी म्हणजे बंपर जॉब कार्ड होता पॉलिटी. याच्या एवढा सोपी पॉलिटी आजपर्यंत कधी विचारला नाही. आजपर्यंत सर्वात सोपी सेक्शन फक्त पॉलिटी. चॅलेंज देऊन सांगू शकतो, सर्वात सोपी सेक्शन पॉलिटी. म्हणजे जवळपास सगळे सायन्स करंट अफेअर्सचे प्रश्न सर नेहमी सारखे ते स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न होते. इद्रिस पठाण सरांनी ऑलरेडी त्याचा मेसेज पाठवला जे आपल्या मुलांना ते जमणारच आहेत. गेल्या वेळेसच्या कट ऑफ पेक्षा असं वाटतंय सर थोडेसे 2-5 मार्कांनी वरती जाईल कट ऑफ. आता त्याचा थोडासा डिटेल अनालिसिस करायला लागणार आहे आपल्याला. तो आता उद्यापर्यंत करूया, सगळ्या विद्यार्थ्यांना एकदा चर्चा करूया. सगळ्या विद्यार्थ्यांचा आता कॉल पण येतात आपल्याला बाहेर. आणि नाही मेन म्हणजे मुलांना आता पेपर पहिला एकदम रिलॅक्स माइंडसेट नाही देऊ द्या. कट ऑफ 7 विचार आता लगेच. आणि 2026 साठी बॅचेस PW वर सुरू होणार आहेत. ऑलरेडी काही बॅचेस सुरू पण आहेत आणि नवीन पण सुरू होतील. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि यूट्यूबला पण कनेक्ट राहा, तुम्हाला वेळोवेळी सगळे अपडेट्स मिळतील. आता सध्या आपली सर्वोत्तम बॅच जी आहे ती 2025 साठी राज्यसेवा फाउंडेशन, ज्यांना राज्यसेवा करायचे, नवीन सिलेबस, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, त्यांच्यासाठी ही बॅच आता लवकरच लॉन्च होणार आहे.